ओके. दिसते स्क्रीन दिसते सगळ्यांना? हॅलो, स्क्रीन दिसते का? हो सर. हा, ओके. तर पहिल्यांदा काय बघूया, तर तुमचं ओए मधले बघूया, काय दुसरं घेऊ मी? त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होते का? मी तुम्हाला सोडवायला सांगितलेले बघा. सोडवलेत तुम्ही? हॅलो, प्रॉब्लेम सेट ओ ए मधलं सोडवलं का? हॅलो, हो सर. सोडवले? काय प्रॉब्लेम नाही ना? ओके. काय प्रॉब्लेम नसेल तर आपण दुसरं घेतलं बघा. शेअर्स खरेदीवरती दलाली आणि कर किंवा ब्रोकरेज अँड टॅक्सेस ऑन शेअर ट्रेडिंग. त्याच्यावर आपलं थोडंसं कन्सेप्ट क्लिअर करूया. मी समजा एखाद्या कंपनीचे शेअर्स घेतो, समजा आपण रिलायन्सचे शेअर्स घेतले, रिलायन्स कंपनीचे काय घेतले सांगा, शेअर्स घेतले, म्हणजे त्याचे आपण काय झालो सांगा, त्यांचे पार्टनर झालो, त्या कंपनीचे काही प्रमाणात मालक झालो आपण. ओके. तर जनरली हे शेअर्स आहेत ना, ते तुम्हाला डायरेक्टली घेता येत नाही. तर त्याच्यासाठी काय असतो, तर ब्रोकर असतो. ब्रोकर म्हणजे आपला काय झाला समजा, दलाल झाला. लक्षात आहे? काय असतो? ब्रोकर असतो. लक्षात आहे? ते दलाला मार्फतच आपण एखादे काय करू शकतो, शेअर खरेदी करू शकतो किंवा विक्री करू शकतो. डायरेक्टली नाही मिळत तुम्हाला. लक्षात आहे? त्याला आपल्याला पहिल्यांदा कोणाला कॉन्टॅक्ट करावं लागतं, त्याच्याशी रजिस्ट्रेशन करावं लागतं, त्याच्याशी आपल्याला अकाउंट त्याच्यावर खोलावं लागतं. लक्षात आहे? तर त्याच्या मार्फतच आपल्याला काय करता येतं, शेअर्सची खरेदी विक्री करता येते. ओके. ते डायरेक्टली जाऊन रिलायन्स कडे तुम्ही नाही खरेदी करू शकता, मला एवढे द्या नाही. तर रिलायन्स काय केलं तर समजा प्रत्येक कंपनी स्टॉक एक्सचेंज मध्ये त्यांची नोंदणी केलेली असते. स्टॉक एक्सचेंज मध्ये काय केलेले असते, नोंदणी केलेली असते. ओके. आणि तिथे ब्रोकर असतात, दलाल असतात. लक्षात आहे? मी तुम्हाला सांगितलं बीएससी म्हणून आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज, निफ्टी म्हणतो आपण त्याला. लक्षात आहे? तर इथे काय केलेले असते, रिलायन्सने वगैरे नोंदणी केली, वेगवेगळ्या कंपनीने आपली नोंदणी केलेली असते. आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रोकर असतात. शेअर खान म्हणून आहे किंवा IIFL म्हणून आहे, खूप आहेत ब्रोकर, जवळजवळ खूप आहेत. बहुतेक मला वाटतं 50च्या बाहेर असू शकतील असं वाटतं. लक्षात आहे? त्यांच्या मार्फतच आपल्याला काय करावी लागते, शेअर्सची खरेदी विक्री करावी लागते. ओके. आता ब्रोकर मध्ये आहे ना, तो आपला काय झाला सगळा, मध्यस्थ झाला. मध्यस्थ झाला. आता ब्रोकर काय फुकटचं काम करणार नाहीये. तर तो काय करणार आहे, जेव्हा आपण शेअर्सची खरेदी विक्री करतो ना, त्याच्यावर काहीतरी तो दलाली घेणार आहे. लक्षात आहे ना? त्याला आपण ब्रोकरेज म्हणतो. त्याच्यावर तो काय घेणार आहे, दलाली घेणार. आणि दलाली एकदम म्हणजे पॉईंट मध्ये असते, 0.5 वगैरे अशा प्रकारे असते. पण ती खूप म्हणजे ट्रेडिंग खूप होत असतं, त्यामुळे खूप त्याला फायदा होत असतो. लक्षात आहे? उदाहरणार्थ समजा आपण काय केले, समजा 1,000 रुपयाचे शेअर्स खरेदी केले, तर तो काय म्हणतो, आपण मी 0.2% काय घेणार आहे सांगा, त्याच्यावर दलाली घेणार. आता 0.2% म्हणजे कशी काढणार आपण ती, कशी काढणार? आणि ही लक्षात घ्या, ही जी असते ना, तर आपल्या बाजारभावाच्या किमतीवर असते. लक्षात, MV मार्केट व्हॅल्यूवर असते, फेस व्हॅल्यूवर नसते. आपण ज्या रेटने आपण काय करतो, हे विकत घेतो, शेअर्स विकत घेतो, त्याच्यावर काय केली जाते, दलाली आकारली जाते. आणि तिथे एफयू कन्सिडर नाही केला जात, म्हणजे दर्शनी भाग नाही केला, दर्शनी भाव नाही कन्सिडर केला जात. तर कुठला केला जातो सांगा, मार्केट व्हॅल्यू. सध्याची मार्केट व्हॅल्यू काय, तुमच्या एखाद्या शेअरची मार्केट व्हॅल्यू 1,000 आहे, आणि त्याच्यावर जर आपण 0.2% तो घेत असेल, तर आपण किती घेतो, तर आपण बघितलेलं बघा, आजची 6वी मध्ये पर्सेंटेज कसं काढतात ते बघितलेलं. 1,000 वर 2%, सॉरी मी उलट लिहिलं. आपल्याला 2% समजा काय द्यायचं आहे, दलाली द्यायची. तर आपण काय करणार सांगा, 100 वर 2%, 0.2%. तर आपण खरेदी किती केले, 1,000 रुपयाचे खरेदी केले शेअर्स. तर त्याच्यावर किती, मग आपण काय करणार सांगा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, तिरकस गुणाकार करणार, 0.2 डिवायडेड 100. म्हणजे काय होणार बघा, हे 0.2 झाले, म्हणजे 0.2 आपण असं लिहू शकतो, 2/10 आणि 10. म्हणजे आपण जेव्हा खरेदी करतो, किती 1,000 रुपयाची खरेदी करतो, तेव्हा त्याला 2 रुपये मिळतात. आपल्याला कमी वाटतात, पण एवढं ट्रेडिंग होत असतं ना, की त्याला दिवसाला लाखो रुपये मिळत असतात. खूप जण त्याच्याशी काय करत असतात समजा, व्यवहार करत असतात, खरेदी विक्री, खरेदी विक्री. म्हणजे जेव्हा मी काय करणार, समजा आपण एकच काय केला, कन्सिडर केला, एक शेअर घेतला, तर मला त्याला देताना 1,000 रुपये नाही द्यावे लागणार, तर मला काय
द्यावं लागणार सांगा 1,000 आणि प्लस एवढं मला काय करावं लागेल सांगा, त्याला पैसे द्यावे लागतील. ही त्याची दलाली झाली. 2 रुपये ही त्याची काय झाली दलाली, म्हणजे आपण थोडक्यात त्याला कमिशन म्हणूया. क्लिअर समजलं, त्याचं कमिशन झालं. क्लिअर क्लिअर हॅलो, समजलं काय? हो सर. एक उदाहरण बघा आणि एक बघा. समजा मी काय केले सांगा, 500 रुपयाचे 5 शेअर खरेदी केले. 500 रुपयाचे काय केले सांगा, 5 शेअर्स खरेदी केले. म्हणजे हे मी सांगतो की तुमचे बाजारभाव सांगतो, मार्केट व्हॅल्यू सांगतो. ओके, आणि त्यात तो काय म्हणतो की आपण 0.1% काय घेणार आहे, दलाली घेणार आहे. तर पटकन कॅल्क्युलेट करू शकाल का आपल्याला किती रुपये त्याला द्यावे लागतात, म्हणजे शेअरचे प्लस दलाली. काढूया पटकन. टू पॉइंट 2.5 बघूया आपण. इथे इथे बघूया आपण 100 वर आपल्याला काय द्यावं लागतं, 0.1 द्यावं लागतं. तर 500 वर एका शेअरचे आपण गणित करूया. तर आपण काय करणार, 500 इंटू 0.1 डिवायडेड बाय 100 हे केले. म्हणजे आपल्याला काय करावं लागतं, तर 50 पैसे द्यावे लागतात. बरोबर आहे, 50 पैसे एका शेअरवर किती द्यावे लागतात, 50 पैसे. पण आपण किती शेअर खरेदी केले, 5 शेअर खरेदी केले, म्हणजे 50 इंटू 0.5 करणार, 50 पैसे इंटू 5 करणार. म्हणजे आपल्याला काय होणार, 2 रुपये 50 पैसे त्याला काय द्यावे लागेल, म्हणजे ब्रोकरेज द्यावं लागेल. लक्षात किंवा दलाली म्हणतो. टोटल आपल्याला किती द्यावे लागेल सांगा, त्याला किती पैसे द्यावे लागतील टोटल, शेअरचे आणि दलाली म्हणून किती द्यावे लागतील, पटपट बोला. किती द्यावे लागतील, साधं गणित आहे की किती द्यावे लागणार. शेअर्सचे किती झाले किंमत, 500 इंटू 5 2500 झाले. त्याच्यामध्ये 2 रुपये 50 पैसे दलाली आहे, म्हणजे किती आले सांगा, 2500, 2 रुपये 50 पैसे त्याला आपल्याला द्यावे. क्लिअर, 7वी 8वीचं गणित आहे की ते फक्त त्याच्यामध्ये ऍड करायचे. एकाची किंमत 500 रुपये आणि 5ची काय होणार 2500 प्लस दलाल ब्रोकरेज, एवढं आपल्याला त्याला द्यावे लागलं. दुसरं एक उदाहरण घ्या. समजा हे पण पटकन करा. समजा मी काय केले, 5 शेअर्स 1,000 रुपयाला विकले. एक शेअर 1,000 रुपयाला. लक्षात आहे, त्याने काय सांगितलं की 0.2% मी दलाली घेणार, तर मला किती रुपये मिळणार, ते शेअर्स विकून मला किती रुपये मिळणार. ठीक आहे, म्हणतो परत एकदा लक्षात घ्या. 1,000 रुपये मार्केट व्हॅल्यू आहे, म्हणजे काय बाजारभाव एवढा, असे मी 5 शेअर्स विकले आणि तो काय सांगतो की 0.2% मी काय घेतो, दलाली घेतो. दलालीचा रेट फिक्स असतो तो, आणि प्रत्येक ब्रोकर असतो ना त्याचा वेगवेगळा असतो. एकाच ब्रोकरकडे फिक्स असतो, पण दुसरा ब्रोकर असेल तर तो थोडासा कॉम्पिटिशन करण्यासाठी काय करतो, कमी जास्त करत असतो. मला किती रुपये मिळते, 1,000 रुपयाचे मी समजा काय केले, 5 शेअर्स विकले, तर आपल्याला किती काय मिळतील सांगा, रुपये मिळतील. पटपट करा, आपल्याला उदाहरण सोडवायचे आहे खूप. ₹10 सर. किती रुपये मिळतील आपल्याला, विकले तर पैसे आपल्याला मिळतील 5,010. किती, 5,010. 5,010 मिळणार. ओके, आणि कोणाचं उत्तर आहे, एक झाला ऑप्शन. आणि कोणाचं उत्तर आहे दुसरं, हॅलो, चालेल. आणि कोणाचं नसेल तर हे चुकीचं आहे आन्सर. काय उत्तर आहे ते आपण बघूया. ओके, आपल्याला काय सांगितलं की 1,000 रुपयेवर 100 रुपयेवर 2%, 0.2%, तर 1,000 वर घेते. हे तुम्ही बरोबर काढलं असणार, काही प्रॉब्लेम नसेल. ओके, आपल्याला काय होणार सांगा, हे केले
आणि किती राहतात 2 रुपये, बरोबर, 2 रुपये. आणि 5 शेअरवर आपल्याला किती होणार सांगा, 10 रुपये. हे सगळ्यांचा आन्सर बरोबर आलेला असणार. ओके. पण आपण जेव्हा काय करतो, शेअर्स विकतो तेव्हा आपल्याला पैसे मिळणार आहे, बरोबर आहे ना. मग तो 10 रुपये आपल्याला देणार का आपल्याला त्याला द्यावे लागणार? दलाली आपण तो आपल्याला देणार का आपण त्याला द्यावं लागणार? हॅलो, हा, मी काय म्हणतो लक्ष आलं ना. 5,000 आपल्याला मिळायला पाहिजे, पण त्याच्यातनं तो आपली दलाली काय करणार आहे, वजा करून घेणार ना, थोडंच देणार आपल्याला तो, बरोबर. आपल्याला मिळणार ते काय मिळणार सांगा, 4990 मिळणार. ऍड नाही होणार आहे. मगाशी काय ऍड का व्हायचं, तर दलाली आपल्याला त्याला द्यावी लागायची. आता तो काय करणार आहे, 5,000चे तुमचे शेअर्स त्यांनी विकले, त्याच्यातनं तो आपली दलाली कट करून घेणार आहे आणि आपल्याला काय मिळणार सांगा, 4990 मिळणार. लक्षात आहे ना. आणि एक उदाहरण बघा, समजा आपण काय केलंय, 12 शेअर्स विकले, किंमत आहे त्याची 1200 रुपये एका शेअर्सची. ओके. आणि त्याच्यावर आपल्याला त्यांनी सांगितलं की आपण 0.3% दलाली घेतो, तर मला किती रुपये मिळणार सांगा. हे आपण विकले, हा, खरेदी नाही केले. परत एकदा प्रॉब्लेम पाहिजे तर लक्षात घ्या, आपण काय केलंय, मागा शेअर्स विकले, त्याची मार्केट व्हॅल्यू म्हणजे बाजारभाव किती आहे, 1200 आहे. ब्रोकर किती घेतो, दलाली किती घेतो, 0.3% घेतो. तर आपल्या हातामध्ये किती पैसे मिळणार? ऍक्च्युली हातामध्ये म्हणजे हातामध्ये मिळत नाही, तर ते आपल्या अकाउंटमध्ये जमा होतं. लक्षात आहे ना, हातामध्ये शब्द नाही आहे तिथे, आपल्या अकाउंटमध्ये ते जमा होणार एवढे पैसे. नाही जमणार, सगळे झोपे जात, एवढा वेळ लागतो याला. 100 रुपयावर 0.3, तर 1200 रुपयावर किती दलाली. आपण काय करणार, 1200 इंटू 0.3 डिवायडेड बाय 100. 1236 होता, पण आपण काय करणार सांगा, किती होणार, हे आपलं 1236 होता, म्हणजे 3.6, म्हणजे 3 रुपये 60 पैसे आपल्याला एकावर द्यावे लागतात दलाली, बरोबर आहे ना. आणि असे आपले किती शेअर्स आपण हे केलंय, 12 इंटू 12 करा. 43 रुपये 20 पैसे आपल्याला काय द्यावे लागेल, दलाली द्यावी लागेल. मग आपण काय करणार आहे, आपण विकले किती शेअर, 12ची किंमत किती होते, 1000, बरोबर आहे, बरोबर आहे का. हॅलो, त्याच्यातनं आपण काय करणार सांगा, 43 रुपीज 20 पैसे मायनस करणं, सबट्रॅक्ट करणं, त्याचा आन्सर काढा. एवढे रुपये आपल्याला मिळणार. लक्षात आहे, जेव्हा आपण विकतो ना तेव्हा तो पैसे आपल्याला जमा करताना काय करतो, आपली दलाली घेतो, त्याच्यातनं तो काय करतो, वजा करतो, आणि आपल्याला बाकीची रक्कम तो आपल्या अकाउंट मध्ये काय करतो, जमा करतो. क्लिअर समजलं काय आणि घ्यायला पाहिजे त्याच्यावर? तुमच्या पुस्तकामधली घेणारच आहे, पण कन्सेप्ट क्लिअर समजला का सगळ्यांना? हॅलो, हो. ओके, चला तर मग आपण पुढे जाऊया. तुमचं पुस्तकातली काय उदाहरण मी सोडवणार आहोत. आणि एक राहिलं, म्हणजे 2 दिवस, एक राहिलं. आपण जी दलाली देतो ना, आता समजा इथे मी दलाली दिली, किती दिली सांगा, एवढी 43 रुपये 20 पैसे आपण काय दिली, दलाली दिली. तर गव्हर्नमेंटला आपल्याला याच्यावर टॅक्स भरावा लागतो.
तो दलाल ब्रोकर नाही हे बरं तर आपल्याला भरावा लागतो. त्यालाच आपण जीएसटी म्हणतो. जीएसटी आपण बघितलं तर आपल्याला याच्यावर नाही दलाली हे जीएसटी भरावं लागेल. तर आपण जे ब्रोकरेज दिलंय दलाली दिली ना त्याच्यावर आपल्याला काय करावं लागतं टॅक्स भरावा लागतो जीएसटी भरावा लागतो आणि तो असतो तो 18%. ऍडिशनल आपल्याला काय करावं लागेल जीएसटी करून घ्या. तर याच्यावर आपण एक उदाहरण घेऊया. समजा मी 5 शेअर खरेदी केले. आपण खरेदी करूया. मला काय केलेले विकलेले त्याची किंमत 1,000 रुपये होती आणि ब्रोकरेज समजा 3% आहे 0.3. तर ब्रोकरेज सांगा काढा बघूया किती होणार 100 वर 3.3 तर 1,000 वर 1. मग आपण काय करणार 1,000 into 0.3 divided by 100 हे केलं हे 3 रुपये. असे किती शेअर्स घेतले आपण 15 रुपये. म्हणजे आपली त्याला किती द्यावे लागणार बघा पहिले तर 5,000 शेअर्सचे द्यावे लागणार प्लस हे काय झालं ब्रोकरेज. तर ब्रोकरेज म्हणजे त्याला आपण काय देतो दलाली देतो. आणि काय द्यावं लागणार तर मला जीएसटी द्यावा लागतो. जीएसटी कशावर घेतला तो ब्रोकरेजवर घेतला. लक्षात तुम्ही काय करणार सांगा किती असतो जीएसटी 100 वर तो 80% असतो. मग आपल्याला 3 रुपयावर किती असणार हे आपल्याला काढायचं. तर आपण काय करणार 18 into 3 divided by 100 किती होत असं 18 divided by 100 म्हणजे आपल्याला 0.5 म्हणजे साधारण 50 रुपये आपल्याला 54 पैसे 50 रुपये नाही 54 पैसे आपल्याला काय करावं लागेल जीएसटी करावं. हे पण त्याच्यामध्ये ऍड आहे. आपलं टोटल काय होणार समजा 5,003 रुपये 54 पैसे हे आपल्याला त्याला द्यायला लागणार. हे जे होणार गव्हर्नमेंटला काय ते 15 रुपये येणार ना काय म्हणतो ब्रोकरेज 15 रुपये येणार. कुठलं म्हणतो हा ब्रोकरेज बरोबर 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 3% मी एका शेअरचे धरले बरोबर 5 शेअर घेतले म्हणजे आपल्याला काय होणार 15 रुपये आणि 15 रुपयावर आपल्याला काय भरावं लागेल 18% भरावं लागेल. म्हणजे काय होणार सगळं याचं कॅल्क्युलेशन कराने सांगा बघूया 15 into 18 divided by 100 किती होतात बरोबर आहे बरोबर आहे का 2.70. हो सर. ओके तर त्याला आपल्याला काय करावं लागेल आणि 2 रुपये 70 पैसे आपल्याला भरावे लागतील. टोटल किती होणार ते काढावं लागेल. किती होणार 5,017 रुपये 70 पैसे. हा जो जीएसटी जाणार तो गव्हर्नमेंटकडे जाणार. ही दलाली आहे ती कोणाकडे जाणार सांगा ब्रोकरकडे. आणि एक कायम लक्षात ठेवा 5,000 वर आपण जीएसटी नाही कॅल्क्युलेट करणार. आपण जीएसटी कशावर भरणार समजा ब्रोकरेजवर भरणार. एवढी दलाली दिली ना त्याच्यावर आपण भरणार. क्लिअर सगळ्यांना समजलं. आपल्याला देताना एवढे रुपये त्याला द्यावे लागले. आता वेगळं उदाहरण आपण घेऊया. याच्यामध्ये समजा 5 शेअर मी 1,000 रुपयाला विकले. 1,000 रुपये एक शेअर प्रमाणे विकले आणि त्याच्यावर आपल्याला समजा 0.3% काय भरावे लागले जीएसटी भरावे लागले. तर आपल्या अकाउंट मध्ये किती जमा होतील तर पहिलं मगासारखं आपल्याला काय करावं लागेल ब्रोकरेज करावं लागेल. 100 रुपयावर 0.3 तर 1,000 रुपयावर मगाशी आपण काढलंय किती होणार 3 1,000 into 0.3 divided by 100 आपल्याला 3 रुपये मिळाले. 3 रुपये ब्रोकरेज एका शेअरवर म्हणजे आपल्याला 5,000 रुपये शेअरचे मिळायला पाहिजे विकल्यावर. ओके पण ब्रोकरेज किती आहे सांगा 3 प्रमाणे आपलं ब्रोकरेज किती होणार टोटल ब्रोकरेज 15 रुपये. हे काय आलं आपलं ब्रोकरेज किंवा दलाली. ही आपली काय आली सांगा दलाली. ओके आता याच्यावर आपल्याला जीएसटी भरावं लागतं. जीएसटी 18%. मग अशी आपण कॅल्क्युलेट केलं तेच येणार आहे आन्सर. परत एकदा पाहिजे तर काढूया 100 वर 18 रुपये तर 15 वर किती काय होणार तुला तिरकस गुणाकार करणार आपण डिवायडेड बाय 100 आपलं 2.70 आलेलं. ओके हे याच्यामध्ये मी ऍड करणार. त्याच्यामध्ये
ब्रोकरेज मध्ये. म्हणजे किती आले आपले? 17.70 रुपये. हे काय झालं सांगा? ब्रोकरेज आणि जीएसटी. आता मला सांगा ह्याच्यातनं हे वजा करायला पाहिजे काय ऍड करायला पाहिजे? हे आपण विकतोय, आपल्याला किती पैसे मिळणार ते काय करावं लागेल? काय करावं लागेल? अधिक करावं वजा लागेल का करावं वजा? लागते. हा, वजा करावं लागते. लक्षात आहे, कारण तो आपली ब्रोकरेज घेणार आहे कट करून आणि तो जीएसटीचा घेणार आहे, तो गव्हर्नमेंटकडे तो भरणार. लक्षात आहे? म्हणजे हे वजा केल्यावर ते आन्सर मिळतं, ते आपल्या अकाउंटमध्ये जमा केलं. मगाची केस वेगळी होते बघा, आपण त्याला पैसे देत होतो त्यामुळे ते ऍड करत होतो. आता तो काय करणार? विकल्यावर पैसे पहिले त्याच्याकडे येणार आणि त्याच्याकडनं आपल्याला ते मिळणार, पण तो आपली ब्रोकरेज आणि जीएसटी काय करून घेणार आहे? तो वजा करून घेणार. क्लिअर? दोघांमधला फरक लक्षात आला? हे आपण खरेदी करताना आणि विक्री करताना काय करावं लागतं ते समजलं? समजलं का? समजलं? हॅलो, आणि एक्झाम्पल हो सर. घ्यायला पाहिजे. सगळ्यांना समजलं? ओके, आपण पुढे बघूया. तर आता काही उदाहरणं आपण पुस्तकातली सोडूया. सारा बघूया पटकन तुम्ही. पहिलं उदाहरण सोडवा. जमेल? हो सर. सर 200.60 आहे इथे. 200.60 बरोबर आहे. बघूया आपण परत एकदा काढूया, ज्यांना समजलं नाही त्या. 100 रुपयावर आपल्याला दलाली किती द्यावी लागते? 0.3. मग 200 रुपयावर किती द्यावे लागणार? तर आपण काय करणार? 200 इंटू 0.3 डिवायडेड बाय 100. हे 0 गेलं म्हणजे आपलं काय आलं सांगा? 0.6 आन्सर आलं. ओके, बरोबर ना? आपल्याला काय सांगितलं? फाइंड द परचेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. म्हणजे आपल्याला किती द्यावे लागणार? तर आपण काय करणार? 200 प्लस 60 पैसे, म्हणजे त्यामुळे सांगा 200. एकदम सिंपल आहे. ओके, चालेल. दुसरं करा बघूया. हे आपण काय करतो बघा? विक्री करतो, सेल करतो. इथे आपल्याला 1000 दिलेलं आहे बघा, लक्षात घ्या ते पहिलं. मार्केट व्हॅल्यू काय दिलेलं आहे? 1000 दिलेलं आहे. सर 999 आहे ना. 999. सगळ्यांचं आलं काय? मी सोडवायला पाहिजे. बघूया आपण. त्याला आपल्याला दलाली किती द्यावी लागते? ओके, बघूया आपण. तर आपल्याला 1000 आपण काय केलं? मार्केट व्हॅल्यू आहे. त्याला दलाली किती द्यावी लागणार? तर आपण काय करणार? 1000 गुणिले 0.1 डिवायडेड बाय 100. हे दोन्ही गेले म्हणजे आपल्याला 1 शून्य गेला, म्हणजे 1 रुपये बहुतेक द्यावा लागतो. 1 रुपये आपल्याला दलाली द्यावी लागते. हा, हे काय झालं सांगा? ब्रोकरेज झालं किंवा दलाली झाली. आपल्याला आता मिळणारी रक्कम कशी करणार? तर आपल्याला शेअर्सचे मिळतात 1000 रुपये, त्याच्यामधून आपण तो काय करणार सांगा? दलाली आपली वजा करून घ्या, 1 रुपये वजा करून घ्या. तर आपल्याला मिळणार किती मिळणार? 999 रुपीज मिळणार. समजलं? कोणाचं तरी वेगळं आलेलं का? चालेल, बरोबर. 0.5 वगैरे कोणी बोललेला नाही ना?
ओके. नेक्स्ट बघा, दोन्ही लँग्वेज मध्ये दाखवले बघा मी. ओके, इथे काय करायचे तुम्हाला भरायचे आहे. पहिलं सांगा बघूया, 10 शेअर्स आपण काय केले, बी म्हणजे बाय खरेदी केले, यस म्हणजे सेल विक्री केली. तर शेअरचा बाजारभाव आहे तो म्हणजे मार्केट व्हॅल्यू 45 आहे. तर त्याची किंमत किती होणार पहिली सांगा. पहिल्याचं काय येणार सांगा इथे, मार्केट व्हॅल्यू 4500. 1500. ओके. नंतर ब्रोकरेज कॅल्क्युलेट करा, किती येणार. मग कसं करायचंय, एकावर काढा नाही डायरेक्ट 4500 वर काढलं तरी 9 सर, 9 रुपीज. नाही. सगळ्यांचं आलंय का मी करायला पाहिजे, सगळ्यांचं आलंय काय करायला पाहिजे. आलं. एक नाही तर करतो बघा मी. 100 रुपयावर आपल्याला 0.2 भरावं लागतात. तर 45 रुपयावर किती भरावं लागतं. मी काय करणार बघा, 45 इंटू 0.2 डिवायडेड 500. म्हणजे किती होतात सांगा, हे 90 होतात वर. पण आपल्याला 0.3 नंतर द्यावे लागणार, बरोबर. 1 2 3 100चे आहेत 2 झाले आणि 0.2चा एक आहे म्हणजे 0.0. आणि असे आपण किती शेअर खरेदी केले, 100 केले. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, एक मल्टिप्लाय बाय 100 करावं लागेल. म्हणजे आपल्याला किती येतं, 0.9 येतं का नाही येतं, नाही येतं. नाही 2 ना, माझं काय ते इथे चुकलं काय बघूया. हे आपण असं करूया, 45 म्हणजे 90 झाले आणि खाली आपले 1 0 0 1 0 जाणार, बरोबर. 1 0 तिथे जाणार आहे. आपल्याला 0.09 मिळणार इंटू 100 करणार, म्हणजे आपल्याला काय मिळणार तुला 9 रुपये मिळणार. ब्रोकरेज का आपला 9 रुपये झाला. ओके. पुढे जीएसटी हा कशावर भरावा लागेल समजा. आता इथे त्यांनी 2 दिलेत बघा, दोन्ही एकत्र करून दिले. मग आपण 18% कन्सिडर करत होतो, पण त्याच्यापैकी 9% आहे तो सी जीएसटी असणार आहे आणि 9% असणार तो एस जीएसटी असणार. लक्षात आहे, तुम्ही 18% धरून एकत्र काढला तरी चालेल, त्याचा नंतर हाफ केला तरी चालेल, किंवा एकाचा काढला तो दुसऱ्याला असणार आहे. पण तो कशावर घेतला जाणार सांगा, 4500 वर घेतला जाणार का, कशावर घेतला जाणार तो 9% आहे तो ब्रोकरेजवर घेतला. म्हणजे आपल्याला ह्याच्यावर कॅल्क्युलेट करायचं आहे. 9% वर 9 वर 9% किती होतं बघा, 0.81. 0.81. ओके, सगळ्यांचं झालं. एक दाखवतो बघा, 100 रुपयावर आपल्याला 9% भरावा लागतो, तो 9 रुपयावर घेईल. मग आपण तिरकं गुणाकार करणार, 81 डिवायडेड 100 म्हणजे काय झालं 0.81. हे आपलं काय झालं 0.81. दुसरं किती येणार, सीजीएसटी 0.81 असेल तर एस जीएसटी किती येणार 0.84. 0.81. आता टोटल व्हॅल्यू काढण्यासाठी मी काय करावं लागेल, मला एकूण किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल, ऍडिशन करावं लागेल का सबट्रॅक्शन करावं लागेल. एडिशन. किती येतं बघा, $4510.62. 4510.62 सगळ्यांचं आले बरोबर. 82 म्हणजे 162 होणार, 1.62 होणार, बरोबर आहे. 9 आणि 10. ओके. हे आपलं काय केलं सांगा, खरेदी केले शेअर्स, काय केले खरेदी केले. आता दुसरं आहे ते शेअर्स काय केले आपण विक्री केले. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हा चेन काढूया. पहिल्यांदा मला सांगा इथे व्हॅल्यू किती येणार, टोटल व्हॅल्यू किती येणार. 75 रुपये प्रमाणे 200 रुपये प्रमाणे आपण 75 शेअर्स काय केले विक्री. तर आपल्याला किती रुपये मिळायला पाहिजे ऍक्च्युली, पटकन सांगा. 15,000. 15,000. ओके. पण तेवढे आपल्याला मिळणार का, नाही. तर आपण किती मिळणार ते बघूया. तर त्याच्यावर आपल्याला 2% ब्रोकरेज द्यावं लागतं. काढा बघूया पटकन. 100 वर 0.2 तर 15,000 वर किती,
किंवा एका शेअरवर काढून तुम्ही मल्टिप्लाय बाय तसं पण करू शकता, किंवा दुसऱ्या प्रकारे कसं लक्षात आहे तुमच्या, इथे मी काय करणार सांगा, डायरेक्ट किती अमाऊंट आहे ना त्याच्यावर पण तुम्ही काढू शकता. 200 वर काढण्यापेक्षा आपण डायरेक्ट इथे पण काढू शकतो, म्हणजे ते आपल्याला इंटू 75 वगैरे करायची गरज पडणार नाही. तसं पण काढलं तरी बरोबर आहे ना. इंटू 0.2 डिवायडेड बाय 100. ओके, म्हणजे काय ते 300 होता डिवायडेड बाय काय होणार सांगा, हे 0.2 चे पॉईंट आहे, हे आपलं आन्सर काय ना सांगा 30 रुपये. असं काढलं तरी चालेल, नाहीतर 200 रुपये वर काढायचं आणि ते आन्सर येतं त्याला 75 ने मल्टिप्लाय करायचं, गुणाकार करायचा. एका शेअरवर किती भरावा लागतो ब्रोकरेज तो काढायचा आणि त्याला मल्टिप्लाय बाय 75 करायचं. तसं काढलं तरी किती येतं, 30 रुपये. बरोबर आहे ना. आन्सर काय आलं सांगा, 30 रुपये. आता त्याच्यावर आपल्याला 9% ब्रोकरेज भरावा लागतो. किती होणार सांगा ब्रोकरेज? 2.70. 2.70. SGST CGST दोन्ही सेम असतात, त्यामुळे हे पण काय होणार सांगा 2.70. आता आपल्याला किती रुपये मिळणार, काय करावं लागेल, काय करावं लागेल? हॅलो, मोठ्याने बोल. ब्रोकरेज आपल्याला काय करावं लागेल, काय करावं लागेल? मायनस करावं लागेल. काय मायनस करावं लागेल? करा किरण, सांगा काय काय मायनस करावं लागेल, सांगा किरण काय मायनस करावं लागेल. ब्रोकरेज आणि जीएसटी. हा हा, म्हणजे पहिल्यांदा आपण असं केलं तरी चालेल आणि ते 15,000 मधनं काय करा, वजा करा, होईल. हो, होईल ना, बरोबर. करा ना मग. $14,963.60. 149 पुढे 64.60. पुढे काय 64.60. ओके, सगळ्यांना जमलं बघा. हे आहेत ना 15,000 आहेत ना, त्याच्यात नाही तिन्ही वजा करायचे. मग तुम्ही असं पण करू शकाल की तिन्ही ऍड करा आणि 15,000 मधनं ते वजा करा. क्लिअर? कुणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? कुणाला काय डाऊट आहे का याच्यावर? काय समजलं परफेक्ट? हॅलो, समजलं? ओके, इथे बघा मराठीत दिलेलं, इथे दोन्ही सेम आहे, टेबल डिफरंट नाही आहे. ओके, नेक्स्ट बघूया. बघा तुम्हाला जमतंय का, काय करावं लागेल. आधी प्रॉब्लेम वाचून घ्या बघा. कोण काय सांगणार कसं, हे थोडंसं वेगळं आहे बघा. हे थोडं उदाहरण काय सांगा, वेगळं आहे. सांगेल का कोण काय करावं लागेल ते? आपल्याला आता काय सांगितलं, किती शेअर्स खरेदी केले ते सांगितले नाहीये, नाही विकले, खरेदी नाही विकले ते सांगितले नाहीये, तर ते आपल्याला काढायचे. त्याला किती रुपये मिळाले ते सांगितलेलं आहे. मगाशी आपण किती रुपये मिळणार वगैरे काढत होतो, आता काय सांगितले सांगा, किती शेअर्स तुम्ही विकले, किती रुपये मिळाले ते दिलेले आहे. काय करू शकतो आपण सांगा? मार्केट व्हॅल्यू त्याचा किती आहे, 50 रुपये आहे. ओके, मार्केट आपण तो विकला समजा 50 रुपयाचा एकच शेअर्स विकला. पहिल्यांदा आपण काय करूया, तर त्याच्यावर आपल्याला ब्रोकरेज किती द्यावं लागेल, दरारी किती द्यावी लागेल. ओके, दुसरा काय करावं लागेल, जीएसटी किती द्यावं लागेल. काढा बघूया, 50 वर ब्रोकरेज किती द्यावे लागेल आपल्याला. किती आहे दलालीचा दर बघा, 0.2 आहे. किती द्यावे लागणार ब्रोकरेज? 0.10. 0.2 प्रमाणे किती द्यावं लागेल. हा, समजलं कसं काढायचं का नाही समजलं? 0.2 तर 50 वर किती,
काय करतो आपण, तिरक गुणाकार करायचा, 50 गुणुले 0.2 0.10 हे केले, किती येतं, 2 गेले, म्हणजे आपल्याला 0.1 म्हणजे 10 मिळतं. बरोबर आहे ना, बरोबर आहे का, 0.1. हॅलो, हो सर. बरोबर आहे का, ओके. हो आता मला सर. सांगा त्याच्यावर जीएसटी करा, किती जीएसटीचा रेट काय असतो, दिलेला आहे त्याने, किती दिलाय, जीएसटीचा रेट किती दिला, 18% दिलाय. आपण काय करणार, त्याच्यावर जीएसटी किती आहे ते काढणार, किती काढणार, मी काय करतो, 100 वर 0.1 18 सॉरी 18 तर 1 रुपयावर किती, 0.1 वर किती, किती आहे ना, किती आहे ना, 18 इंटू 0.1 डिवायडेड बाय 100 किती होतं बघा, पॉइंट एक खाली आणि एक येणार म्हणजे 1.8 होणार. बरोबर आहे, बरोबर आहे का, बोला की रे, हो सर. हो सर. बरोबर आहे, ओके. आता मला सांगा, हा आपला काय झाला, एक शेअर विकल्यावर आपल्याला एवढा ब्रोकरेज भरावा लागतो आणि एवढा जीएसटी भरावा लागतो. एक शेअर विकल्यावर आपल्या हातात किती पैसे येणार ते कसे काढणार आपण, काय करावं लागेल, आपण विकतोय ना, विकलो म्हणजे एका शेअर मध्ये आपल्याला 50 रुपये मिळणार, जादा मिळणार, कमी मिळणार, काय मिळणार, काय मिळणार, कमी मिळणार. विकतोय आपण, विकतोय तर आपण काय बघितलेलं इथे, आपण कमी मिळणार. कमी मिळणार. मग ते कसं करणार, हे दोघांचं ऍडिशन केलं तर किती होते बघा, 118. त्याच्यामध्ये काय आलं सांगा, ब्रोकरेज आला आणि जीएसटी आला, दोन्ही मिळून किती होतात, 0.118 होत. ते आपल्याला 50 न वजा करावं लागेल. आन्सर किती येतं बघा, 2 8 8 9 बरोबर आहे. आपल्याला एक शेअर विकल्यावर एवढे रुपये मिळतात, किती, 49.882 मिळतात. तो आपला ब्रोकरेज कट करून घेणार आणि जीएसटी कट करून घेणार. आता आपल्याला पैसे किती मिळाले, एवढे मिळाले. एक शेअर विकल्यावर एवढा मिळतात, तर किती शेअर्स त्याचे येणार, मग आपण काय करणार सांगा, टोटल आपल्याला किती रुपये मिळाले, 498820 डिवायडेड बाय 49.882. हे करायला काय आहे बघा, डिव्हिजन करायला एकदम इझी आहे. काय करायचं, दोन्हीकडे सेम सेम दिसतात बघा नंबर, दोन्हीकडे काय इथं 498820 वगैरे दिसतात. आपण काय करूया, याच्यामध्ये तुम्ही कन्फ्युज होत असाल तर काय करायचं बघा, असं लिहायचं 8820 लिहितो आणि 0.20 म्हणजे 100 असं लिहून घ्यायचं. आणि याचे आपल्याला काय मिळणार सांगा, 1 2 3 1 2 3, त्याला किती 1 2 3 पॉईंट आहेत, म्हणजे मी काय केलं, वर 3 झिरो वापरले, 1000 आणि खाली काय लिहितो, 49882. ओके, आता इथे बघा एक झिरो आहे, तो मी घालवतो इथे. हे काय करणार, हे दोन्ही काय सेम आहेत त्यामुळे गेले, आणि याच्यातला हा झिरो गेला, म्हणजे आपल्याला काय मिळालं, 100 मिळालं. एक कॅल्क्युलेशन बघितलं तर एकदम सिम्पल आहे, सिम्प्लिफाय करायला काय एकदम सिम्पल आहे, दोन्हीकडे सेम टर्म आहेत बघा, सेम डिजिट्स आहेत, 49882 वगैरे. मग आपल्याला असं इझी, तुम्ही काय चूक करू शकता सांगा, पॉईंट मध्ये काहीतरी मिस्टेक करू शकता, एक जादा पॉईंट एक कमी पॉईंट असं करू शकता. मग ते सिम्प्लिफाय करण्यासाठी काय करायचं, 0.20 म्हणजे खाली 100 लिहून टाकायचं, म्हणजे आपण कन्फ्युज होणार नाही. आणि 0.882 म्हणजे वर काय लिहायचं, 1000 लिहायचं, आणि झिरो वगैरे कुठे कुठे घालवायचे, मग आपल्याला आन्सर मिळून जाईल. म्हणजे आपण किती खरेदी केले, किती त्याने विकले, खरेदी नाही, किती सेल केले त्याने सांगा, 100 सेल विकले. सगळ्यांना समजलं काय, परत सांगू मी, हॅलो हॅलो, समजलं का सगळ्यांना, ओके. कुणाला नाही समजलं असं कोण आहे का, जाऊ पुढच्याकडे जाऊ मी, पुढचं उदाहरण बघू का, याच्यावर परत एक्सप्लेन करायचं आहे. इथे फक्त एक लक्षात घ्या, आपण काय केले सांगा, एका शेअरची एक शेअर्स विकल्यावर आपल्याला किती रुपये मिळणार ते काढले, आणि त्याने दिले आपल्याला टोटल किती रुपये दिले. आपण काय केले, टोटल किती रुपये दिले,
डिवायडेड बाय एका शेअरची किंमत घातली, त्यामुळे आपल्याला किती शेअर्स खरेदी केले ते आपल्याला मिळाले. ओके, चला नेक्स्ट. आणि प्रॉब्लेम वाचून घ्या बघा. वाचला सगळ्यांनी? वाचला? हॅलो. चला आपण स्टार्ट करूया. इथे काय होते बघा, त्याची फेस व्हॅल्यू काय होती, 50 रुपये होती. पण ऍट प्रीमियर अधिमूल्य म्हणजे किती व्हॅल्यू झाली असणार, मार्केट व्हॅल्यू किती असणार त्याची? 150. हॅलो, 150. कारण प्रीमियम 100 प्रीमियम आहे. ऍट प्रीमियम म्हणजे 100 अधिमूल्य म्हणजे जादा असणार. म्हणजे त्याची मार्केट व्हॅल्यू काय असणार सांगा, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम किती आहे, 100 आहे. फेस व्हॅल्यू त्याची 50 होती, म्हणजे त्यांनी खरेदी कितीला केलं सांगा, 150 रुपयाला खरेदी केला एक शेअर. असे किती शेअर्स घेतले त्यांनी, 200 दिले ना. ओके, 200. त्याला किती रुपये मिळाले सांगा, त्याच्यावर किती मिळाले, 30,000. 30,000 रुपीज. त्याला 30,000 त्यांनी खरेदी केले ना. ओके, खरेदी केले. ओके, त्याला 30,000 रुपये काय करावं लागेल, इन्व्हेस्ट करावे लागेल. क्लिअर, एक भाग आपला संपला. दुसरा आता काय बघूया, ही रिसीव्ह 50% डिव्हिडंड ऑन शेअर. डिव्हिडंड ऑन शेअर म्हणजे आपण काय म्हणणार सांगा, 100 रुपयावर आपल्याला 50 डिव्हिडंड मिळते. बरोबर आहे ना. मग आपण डिव्हिडंड हा कशावर दिला होता म्हणून सांगितलेलं, आपण फेस व्हॅल्यूवर दिला होता. लक्षात, तो मार्केट व्हॅल्यूवर दिला जात नाही, फेस व्हॅल्यूवर दिला जातो. मग त्याची किंमत किती होती, 50 होती. फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किती. मग आपल्याला डिव्हिडंड किती मिळाला, 50 into 50 divided by 100. आपल्याला डिव्हिडंड किती मिळाला तुला, 25 मिळाला. 25 मिळाला, पण कशावर मिळाला, तो एकावर मिळाला. म्हणजे हे काय केलं आपण, इन्व्हेस्टमेंट केलेलं. नंतर सेकंड आपण बघतोय तो डिव्हिडंड. ओके, डिव्हिडंड लक्षात, किंवा त्याला आपण लाभांश म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो सांगा, लाभांश. किती मिळाला, एकावर 25. असे आपण किती घेतले, 200 शेअर घेतले. म्हणजे किती मिळाला आपल्याला लाभांश, 5,000 रुपये आपल्याला लाभांश मिळाला. एवढं क्लिअर सगळ्यांना, एवढं क्लिअर सगळ्यांना. हॅलो, एवढं समजलं का? हो सर. अरे बोला की रे बाबा. ओके, आता आपण पुढचा भाग बघूया. हे काय केलं, त्याला डिव्हिडंड मिळाला, शेअर्स खरेदी केलं सगळं. ओके, आता आपण काय करणार, तो विकणार. आफ्टर रिसिव्हिंग द डिव्हिडंड ही सोल्ड 100 शेअर्स ऍट अ डिस्काउंट ऑफ 10 रुपीज. अवमूल्यावर विकला. ते कितीला विकला असेल त्याने सांगा, 100 शेअर्स त्यांनी कितीला विकले असणार, कितीला विकले असणार, 10 रुपीज 10 डिस्काउंट दिलं म्हणजे कितीला विकले असणार, 140 ला विकले असणार. हॅलो, हॅलो, कितीला विकले असणार, डिस्काउंट हे कायम फेस व्हॅल्यूवर काढायचं. 40 ला विकले असणार, फेस व्हॅल्यूवर काढायचं, 150 वर नाही करायचं. लक्षात आहे. म्हणजे आपल्याला किती मिळायला पाहिजे सांगा, इथे किती मिळायला पाहिजे, 4,000. बरोबर, बरोबर का. आणि बाकीचे राहिले किती आपले, 100 राहिले. ते कितीला विकले, ऍट प्रीमियम 75. म्हणजे कितीला विकले असणार, प्रीमियम म्हणजे अधिमूल्य 75 रुपये अधिमूल्याने विकले म्हणून सांगितले. म्हणजे किती मिळाले असणार पैसे, बोला की, 50 प्लस 75. अरे सगळेजण काय केलेत, हे केलेत, झोपलेत की काय, व्हिडिओ चालू करून झोपलेत, असं केलंय का. 12,500.
ओके, टोटल आपल्याला मिळायला पाहिजे, किती मिळायला पाहिजे सांगा? 12 आणि म्हणजे 16,500 आपल्याला विकल्यावर मिळायला पाहिजे. ओके, एवढं समजलं सगळ्यांना? ओके, हे आपल्याला विकल्यावर मिळायला पाहिजे पैसे. आपण किती केलेले इन्व्हेस्ट? 30,000 इन्व्हेस्ट केलेले. आता आपण काय करूया, तर ऍक्च्युली आपल्याला किती मिळायला पाहिजे ते बघूया. तर आणि त्यांनी काय दिलंय बघा, फॉर इच ट्रेड ही पेड ब्रोकरेज ऑफ 20 रुपीज. आता इथे पर्सेंटेज नाही दिलं. काही काही ब्रोकर असतात ते काय सांगतात, तर तुम्ही एक ट्रान्झॅक्शन केलं की मला 20 रुपये द्या, पर्सेंटेज नसतं. असे पण ब्रोकर असतात. आता तशा प्रकारचा हा ब्रोकर आहे. तो काय करतो, तू एकदा खरेदी केलं, एकदा विक्री केली, एका खरेदीवर 20 रुपये, विक्री केली 20 रुपये घेणार. मग तो काय करणार आहे, जेव्हा आपण खरेदी केलेलं ना तेव्हा आपल्याकडनं 20 रुपये ब्रोकरेज घेणार. ओके, आपण काय केलं, विक्री केली, याचं पण तो काय करणार आहे, 20 रुपये देणार. आणि एकदा विकलं, म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर. आता पर्सेंटेज नाहीये इथे. काय केलं सांगा, ते आपल्याकडनं किती रुपये ब्रोकरेज घेणार आहे, तर 60 रुपीज आपल्याकडे काय घेणार आहे, तो ब्रोकरेज घेणार आहे. ओके, म्हणजे आपल्याला मिळायला पाहिजे होते 16,500 आणि काय मिळायला पाहिजे आपल्याला, 5,000 रुपये डिव्हिडंड आपल्याला मिळाले. तो आपल्या अकाउंटमध्ये काय व्हायला पाहिजे, जमा व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्याला एकूण मिळायला पाहिजे ते एवढे मिळायला पाहिजे. किती? 21,500 मिळायला पाहिजे. हे आपण शेअर्स विकल्यावर हे आपलं डिव्हिडंड जे टोटल आपल्याला 21,500 मिळायला पाहिजे. पण तो काय करणार सांगा, की आपला ब्रोकरेज आहे तो त्याच्यातनं वजा करून घेणार. हे त्याचं 60 रुपीज काय झालं सांगा, ब्रोकरेज झालं. मग तो काय करणार, त्याच्यातनं तो 60 रुपीज हे काय झालं सांगा, त्याचे ब्रोकरेज व दलाली काय करणार आहे, वजा करणार. म्हणजे आपल्याला काय मिळणार सांगा इथे, ओ 1 2 एवढे आपल्याला पैसे मिळणार. एवढे पैसे आपल्याला मिळणार. आपण इन्व्हेस्ट किती केलेले, 30,000 केलेले. आपल्याला मिळतात किती, 21,450. हे आपल्याला लॉस झाला का फायदा झाला? काय झालं? हॅलो, लॉस काय झाला, लॉस झाला का फायदा झाला? लॉस झाला. तर आपण काय करणार, किती झालं ते कसं काढणार, हे आपल्याला मिळालंय. किती काढणार, कसं काढणार, लॉस किती आलं ते कसं काढणार. तर आपण इन्व्हेस्टमेंट केलेले 30,000 वजा 21,440 आपल्याला मिळालं. किती येतं बघा आन्सर, बरोबर आहे? बरोबर आहे का? हॅलो, अरे तुम्ही बोलतच नाही बाबा, झोपेत असल्यासारखं करता. बरोबर आहे का आन्सर? हॅलो, हो सर. आवाज येत नाही माझा, काय येतोय? ध्रुव, येतोय सर. ध्रुव आवाज येतोय का? समजलं हे? येतोय सर. म्हणजे आपल्याला काय, हो सर. हा येतोय. ओके, समजलं काय? परत सांगू मी, परत सगळं काय समजलं परफेक्ट? समजलं सर. सगळ्यांना परत एकदा सांगू. ओके, तर परतच आपण सगळा प्रॉब्लेम घेऊया. आता तुमच्या साधारण लक्षात आलं असेल की आपल्याला काय करायचंय ते. ओके, परत एकदा संपूर्ण प्रॉब्लेम बघा. हा थोडासा वेगळा आहे बघा, आणि मला वाटतं म्हणजे थोडासा तुम्हाला कठीण, पण कठीण नाहीये तो ऍक्च्युली, थोडा इतरापेक्षा वेगळा, कारण सगळं त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, समाविष्ट केलेलं आहे. म्हणजे ब्रोकरेज वगैरे सगळं सगळं आहे, विक्री केली, खरेदी केली, सगळं त्याच्यामध्ये केलेलं आहे. ओके, आपण परत एकदा फ्रेश मध्ये बघूया. तर आपण काय केलं सांगा, डिसोजाने किती शेअर्स खरेदी केले, 200 रुपयाचे शेअर्स खरेदी केले. किंमत किती होती सांगा, ऍट प्रीमियम. म्हणजे काय होणार सांगा, 50 + 100, म्हणजे त्याची किंमत किती आहे सांगा, 150 आहे. मार्केट व्हॅल्यू 150 आहे, पण त्याची फेस व्हॅल्यू 50 होती. म्हणजे काय झालं सांगा आपल्याला, 50 = 30. ओके, एक तर तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली इथे 20 रुपये जोडू शकता. म्हणजे आपल्याला किती द्यावे लागले सांगा,
तसं पण करू शकता, दोन्ही प्रकारे करू शकता. त्याला आपल्याला किती द्यावे लागणार सांगा, एवढे रुपये त्याला द्यावे लागणार. ओके, हे 20 रुपीज काय झालं आपलं, ब्रोकरेज झालं, दलाली झाली. ओके, तर आपण काय म्हणतो सांगा, दलाली म्हणतो. म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट ऍक्च्युअली किती केलं सांगा, 30,020 आपण इन्व्हेस्टमेंट केलं. ओके, जसं दुसरं डिव्हिडंड, हे आपलं काय झालं, इन्व्हेस्टमेंट झालं. ओके, डिव्हिडंड आपल्याला किती मिळतोय बघा, तर 50% मिळेल डिव्हिडंड. ओके, त्याला आपण काय म्हणतो सांगा, लाभांश मिळतो 50%. मग आपण कॅल्क्युलेट कसं करणार सांगा, 100 रुपयावर आपल्याला 50% मिळतो, बरोबर ना. 100 रुपयावर आपल्याला 50, सॉरी इथे लिहिताना मी डायरेक्ट लिहिलं, 100 रुपयावर 50% मिळतो. तर आपल्या फेस व्हॅल्यूवर दिला जातो. डिव्हिडंड कशावर दिला जातो, दर्शनी किंमतवर दिला जातो. मग आपण तिरका गुणाकार करणार, 50 × 50 / 100. एका शेअर मागे आपल्याला किती रुपये मिळतात, 25 रुपये मिळतात. आपण किती शेअर्स खरेदी केले, डिव्हिडंड आपल्याला 200 वर मिळेल. आपण काय करणार सांगा, 25 × 100 एवढा आपल्याला लाभांश मिळेल. म्हणजे ते आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार. ओके, आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. पण आपण त्याला एवढे दिले ना, त्याच्यामध्ये ते ऍड नाही होणार, हे आपण त्याला दिलेले आहे. आपल्या अकाउंटमध्ये सध्या किती आहे, 5,000 रुपये आहेत. ओके, डिव्हिडंड. आता आपण जेव्हा विकणार, आपल्याला काय करायचं, विकायचंय बघ. आपण काय केलो, आफ्टर रिसिव्हिंग 100 त्यांनी शेअर्स केले आणि कटआउट केले. डिस्काउंट म्हणजे काय असणार का, त्याची व्हॅल्यू कमी आहे. 50 रुपये होती, 10 रुपये डिस्काउंट, म्हणजे किती आले सांगा, पहिल्या 100 शेअरचे आपल्याला 4,000 रुपये मिळायला पाहिजे. ओके, आणि राहिलेले 100 आहेत ते काय केलंय, प्रीमियम ऑफ 75, म्हणजे 50 रुपये प्लस 75, म्हणजे आपल्याला 125 मिळायला पाहिजे पर शेअर. म्हणजे काय आलं सांगा, 12,500. म्हणजे आपल्याला एवढे मिळायला पाहिजे, किती विकल्यावर एवढे मिळायला पाहिजे, एवढे मिळायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण काय करणार सांगा, डिव्हिडंड ऍड करणार 16,500. आणि आपल्याला हा फायदा आहे ना, डिव्हिडंड म्हणजे आपला लाभांश आहे, त्याच्यामध्ये तो ऍड करा. ओके, आणि हे जर आपण हे केलं, ऍड केलं, तर आपल्याला काय मिळायला पाहिजे, 21,500 मिळायला पाहिजे. पण तो आपले काय करणार सांगा, की हे आपलं हे वजा करून घेणार, काय समजा ब्रोकरेज वजा करून घेणार. मग असं पहिल्या याला आपण दिलेलं आहे बघा, 20 रुपये त्याला ऑलरेडी दिलेले आहे. आता आपल्याला 20 रुपये याच्यावर 20 रुपये द्यावे लागणार आणि याच्यावर 20 रुपये द्यावे लागणार. हे ऑलरेडी दिलेलं आहे. मगाशी मी काय केलेलं, 3 कन्सिडर केलं. अशा प्रकारे पण करू शकतात. आता इथे काय करणार, 20, 20, 40. मग तू याच्यात 20, 40 रुपये काय करून घेणार, वजा करून घेणार. ओके, एवढं समजलं, एवढं समजलं का सगळ्यांना. हॅलो, आता काय झालं सांगा, एवढे तो आपल्याला देणार आहे, एवढे त्याला आपल्याला देणार आहे. पण आपण इन्व्हेस्ट किती केलेले, एवढे केले. याच्यात नाही वजा करा, दोन्हींचा आन्सर सेम आहे ना. मग अशा प्रकारे केलं तरी चालेल किंवा असं केलं तरी. दोन्हीकडे आन्सर सेम येणार. मग असे पण एवढं झालेलं ना, बहुतेक एवढं झालेलं ना. हॅलो, सेम आलेलं. एक तर तुम्ही काय करू शकता सांगा, बघा मगाशी आपण काय केलं सांगा, इथे 20 घेतलं ना, ते मी दलाली इथे नाही दिली समजा, तर 30,000 होणार. मग ह्याच्यातनं आपल्याला 60 वजा करावे लागेल. लक्षात आहे, 60 वजा केलं की डायरेक्टली आपल्याला मिळणार ते आपण त्याच्यामध्ये घालणार. इथे आपण काय करणार, इथे हे करणार. मग हे थोडंसं खालचं बदलणार, हे सगळं काय होणार, आन्सर थोडंसं असं होणार, O0 होणार आणि ते O0 होणार आहे. त्यामुळे आन्सर परत काय येणार आहे, सेम येणार. असं पण करू शकता किंवा स्टार्टिंगला देऊ शकता, काही करू शकता. समजलं का. हॅलो, हो सर. बोला की रे बाबा. ओके, चालेल. आणि काही उदाहरण आहेत, फिल इन द ब्लँक टाईप आहेत बघा, की आपण बघूया. ते आपले प्रॉब्लेम सेट मधले आहेत बहुतेक. ओके, पटपट सांगतो.
दिसत नाही का? दिसतंय. ओके. फेस व्हॅल्यू 100 रुपीज आहे आणि मार्केट व्हॅल्यू 75 रुपये आहे. तर खालीलपैकी कुठलं स्टेटमेंट बरोबर? वाचा आणि सांगा कुठलं बरोबर आहे. ते प्रीमियम मध्ये असणार का डिस्काउंट मध्ये असणार? कशामध्ये असणार? अवमूल्यावर असणार का? हा, कुठला ऑप्शन कुठला आहे ना? पहिल्याचं काय ना आन्सर? हा, शेअरची किंमत 100 आहे, कमी झाली, डेफिनेटली डिस्काउंट असणार. किती असणार? 25 डिस्काउंट असणार आहे. दुसरं बघा, सांगा. आपल्याला फेस व्हॅल्यू 10 रुपयावर आपल्याला डिक्लेअर काय केला त्यांनी? 50% काय केला? डिव्हिडंड केला. आपल्याला किती मिळणार? पटपट बोला. ऍक्च्युली ते कॅल्क्युलेशन पण काय करायची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही सांगू शकता. 50% म्हणजे काय होणार? 100 वर 50 रुपये, तर 10 रुपयावर 5 रुपये असणार, त्याचं 50% करायचं, 5 रुपये होणार ना. नंतर नेक्स्ट सांगा बघा, रेट ऑफ जीएसटी ऑन ब्रोकरेज. ब्रोकरेजवर किती असतो म्हणून सांगितलं मी तुम्हाला? जीएसटी किती असतं? 18%. 18% असतो. ओके, 18% असतो. नेक्स्ट बघा, शेअर्स विकत घेताना एका शेअरची किंमत काढण्यासाठी दलाली व जीएसटी त्याच्यामध्ये अधिक करावा लागतो का वजा करावा लागतो? डिवाइड करावा लागतो, मल्टिप्लाय काय करावा लागतो? कुठला ऑप्शन आहे ना? आपण विकत घेताना काय करतो? ऍड करतो का वजा करतो? ऍड करतो ना, आपण बघितलंय ना, ऍड करतो. आपण प्रॉब्लेम मध्ये बघायचं, 30,000चे जर आपण शेअर्स घेतले तर ब्रोकरेज वगैरे त्याच्यामध्ये आपण ऍड करतो आणि ते देतो आणि त्याच्यावर जीएसटी देतो. हे सगळं काय केलं तर सांगा? ऍड केलं, तर बेरीज करावी लागते. ओके, एवढंच मी आज हे केलं. तर आणि आपण उद्या काय करतोय तर ह्याच्यामधले कुठले प्रॉब्लेम सेट मधले सोडवतोय क्वेश्चन उद्या आणि परवा. जे तुम्हाला कठीण वाटतात ते सांगा मला, उद्या आपण ते काय करूया? कम्प्लीट करूया. म्हणजे आपला उद्या चॅप्टर संपेल. लक्षात आहे? उद्या कुठला वार आहे? शुक्रवार आहे. शुक्रवार आपला सुटेल, संपेल. मग शनिवार रविवार आपण सुट्टी देऊ आणि रविवारी सोमवारपासून आपण नवीन चॅप्टर करणार आहोत. ओके, पण तरी पण याच्यामध्ये काय असेल तर विचारा बघा, याच्यामध्ये काय असेल तर सांगा. ओके, उद्या वगैरे प्रॉब्लेम असेल तर सोडवा. बघा, आज बघा आणि उद्या मला सांगा. म्हणजे आपण उद्या संपूया. उद्या संपेल आपलं, जर जास्त नसेल, नाहीतर आपण परवा पण घेऊया. उद्या जर आपला प्रॉब्लेम सेट नाही संपला, तुम्हाला जे कठीण वाटतात तेच मी घेतो, सगळे घ्यायची गरज नाहीये. कारण सिंपल आहेत ते सोडवा तुम्ही बघा. कारण दोन्हीमध्ये बहुतेक साधारण 20 प्रॉब्लेम आहेत, ते एका दिवसात नाही होणार आहे. पण त्यांच्यातले सोपे जे तुम्हाला वाटतात ते सोडवा तुम्ही. ओके, चालेल. आणि कोणाला काय विचारायचं आहे?